नमस्कार. कधी झाले असं की घरी पाहुणे आलेत आणि जायचंच नाव घेत नाहीयेत? होतच असं कधीतरी. आज आपण अशाच म्हणजे अगदी निर्लज्ज म्हणता येईल अशा पाहुण्यांवर लिहिलेल्या एका जबरदस्त आणि भन्नाट विनोदी मराठी कवितेबद्दल बोलणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात हा प्रसंग कधी ना कधी येतोच. नकोसे वाटणारे पाहुणे येतात आणि अगदी हक्काने आपल्याच घरात ठाण मांडून बसतात. ही कविता नेमकं याच वैतागाला धरते. पण गंमत म्हणजे एका लहान मुलाच्या निरागस नजरेतून. तर कवितेची सुरुवातच होते एका लहान मुलाच्या प्रश्नाने. बिचारा सकाळी उठतो तर काय, घरात अनोळखी लोकांची गर्दी. तो पार गोंधळून जातो आणि धावत जाऊन आईला विचारतो, आई, हे सगळे आले कुठून? काल रात्री तर कोणीच नव्हतं इथे. आणि तो लहान मुलगा मोठ्या कुतूहलाने बघतोय. हे पाहुणे एकदम बिनधास्तपणे घरातल्या डब्यांवर हल्ला करतायत, वडिलांच्या विड्या पळवतायत. त्याला तर या सगळ्याची गंमतच वाटतेय. आणि म्हणूनच तो निरागसपणे आईला पुन्हा विचारतो की ही अशी मजेशीर माणसं आली तरी कुठून? पण थांबा, ही फक्त एका लहान मुलाची साधी तक्रार नाहीये. या विनोदाच्या मागे एक महान साहित्यिक लपलेला आहे. चला आता भेटूया या कवितेच्या रचनाकाराला, केशव कुमार यांना, ज्यांनी या इतक्या साध्या विषयाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलंय. ह्या कवितेचे लेखक आहेत प्रल्हाद केशव अत्रे. हो, आपले आचार्य अत्रे, जे केशव कुमार या टोपण नावाने कविता लिहायचे. त्यांचा काळ होता 1898 ते 1969 आणि त्यांनी मराठी साहित्य आणि संस्कृतीवर इतका जबरदस्त ठसा उमटवलाय की तो कधीच पुसला जाणार नाही. आणि के अत्रे म्हणजे फक्त कवी नव्हते, त्यांचं व्यक्तिमत्व अष्टपैलू होतं. म्हणजे ते एक यशस्वी नाटककार होते, चित्रपट दिग्दर्शक होते, प्राध्यापक, विनोदी लेखक, पत्रकार आणि हो, विडंबनकार तर होतेच. खरंच काय अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. आणि त्यांच्या प्रतिभेची उंची किती होती याचा अंदाज घ्यायचा आहे त्यांच्या श्यामची आई या चित्रपटाला. भारताचा सर्वात पहिलावहिला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता. विचार करा, ही त्यांच्या कामाची किती मोठी पोचपावती होती. चला आता या कवितेमागचं खरं रहस्य उलगडूया. ही कविता साधीसुधी नाहीये, ती विडंबनन नावाच्या एका खास आणि भलत्याच हुशार साहित्य प्रकारात मोडते. तर मग हे विडंबन म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगतो. बघा, एखादी प्रसिद्ध गंभीर कविता घ्यायची, तिची हुबेहूब नक्कल करायची आणि त्यातला गंभीर विषय काढून टाकून तिथे एखादा विनोदी किंवा साधा विषय टाकायचा. यातून जो विनोद किंवा जी टीका साधली जाते ना, तीच कला म्हणजे विडंबन. आणि आचार्य अत्रेंनी त्यांच्या झेंडूची फुले या संग्रहातून हा काव्यप्रकार मराठीत प्रचंड लोकप्रिय केला. विडंबन लिहिण्याची एक मस्त पद्धत आहे. समजा तुम्हाला विडंबन लिहायचंय तर काय कराल? सगळ्यात आधी एक प्रसिद्ध गंभीर कविता निवडा. मग तिची शैली, तिची लय, सगळं काही हुबेहूब कॉपी करा. तिसरं पाऊल, मूळ कवितेचा तो उदात्त विषय काढून टाका आणि तिथे एखादा अगदीच साधा किंवा विनोदी विषय ठेवा. झालं. या फरकामुळे आपोआपच विनोद तयार होतो आणि एक मार्मिक टीकाही साधली जाते. मग आता प्रश्न उरतो की पाहुणे या कवितेने कोणत्या मूळ कवितेची नक्कल केली आहे? चला तेच पाहूया. आणि ही तुलना खरंच खूप मजेशीर आहे. तर मूळ कविता आहे आदरणीय कवी केशवसूत यांची दमाचे थेंब. काय सुंदर कविता आहे ही. यात एक लहान मुलगा निसर्गातले ते सुंदर चमकणारे दवबिंदू पाहून अगदी आश्चर्यचकित होतो. आणि ही तुलनाच सगळी गंमत आहे. विचार करा, एका बाजूला केशवसूतांच्या कवितेतला तो निसर्गाबद्दलचा अफाट आदर आणि आश्चर्य, आणि दुसऱ्या बाजूला अत्रेंच्या विडंबनातला वैताग आणि निराशा. कुठे ते नाजूक सुंदर दवबिंदू आणि कुठे हे किड्यामुंग्यांसारखे चिकट निर्लज्ज पाहुणे. यातच तर अत्रेंची खरी प्रतिभा दिसते. पाहुणे ही कविता फक्त हसवत नाही, या विनोदाच्या मागे एक खोल सामाजिक संदेशही लपलेला आहे. आठवते, तो निरागस मुलगा विचारतो, हे पाहुणे कुठून आले? त्यावर आईचं जे उत्तर आहे ना, ते खरंच ऐकण्यासारखं आहे. ती इतकी वैतागलेली असते की म्हणते, बाळा, जिथून भुंगे, डास आणि किडे येतात ना, जिथून खोकला आणि ताप येतो, बरोबर तिथूनच हे आले आहेत. तिच्या मनात किती संताप दाटला असेल हे यातून अगदी स्पष्ट दिसतं. तर कवितेतल्या मुख्य तक्रारी तरी काय आहेत? पहिली, हे पाहुणे कुठलीही सूचना न देता टपकतात. दुसरी, ते वागतात असे जसं काही त्यांचंच घर आहे. तिसरी, प्रचंड आळशी, कामात मदत शून्य. चौथी, घरात जे काही खायला प्यायला असेल त्यावर मस्त ताव मारतात. आणि सगळ्यात मोठी, सगळ्यात महत्त्वाची तक्रार, ते कधीच जायचं नाव घेत नाहीत. आणि इथेच आपल्याला विनोदाची ताकद समजते. विचार करा, त्या काळातल्या लोकांना ही कविता वाचून किती बरं वाटलं असेल. एक प्रकारचा दिलासाच मिळाला असेल. कारण महागाईच्या दिवसात असा पाहुणचार करणं किती कठीण असतं हे दुःख सगळ्यांचंच होतं.
अत्रेंनी त्याचं विनोदी चित्रण करून समाजाच्या एका मोठ्या दुखण्यावर बोट ठेवलं. आणि कवितेच्या शेवटी तर कहरच होतो. अत्रे लिहितात, सरले जरी 12 महिने तरी बसे देऊनी ठाणे. म्हणजे काय तर 12 महिने उलटून गेले, 1 वर्ष झालं, तरी हे महाशय इथेच ठाण मांडून बसले आहेत. आता यापेक्षा मोठा विनोदी पण मार्मिक टोला तो काय असणार? शेवटी एक विचार मनात येतो. आजचं जग तर सतत एकमेकांशी जोडलेलं आहे. सोशल मीडिया, फोन कॉल, सगळं काही आहे. मग अशा काळात या बिनधास्त पाहुण्यांनी आपला मुक्काम लांबवण्याचे काही नवीन मार्ग शोधून काढले असतील का? म्हणजे रूप बदललं असेल, पण वृत्ती तीच असेल का? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?